अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी कोपरगाव शहरातील जुनी गंगादेवी मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर प्रचार नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर आमदार काळेंनी शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले। यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, चैताली काळे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजयराव बहाडणे, माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद, फकीर मामू कुरेशी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट तसेच मित्र पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या दोन्ही आघाड्यांमधले घटक पक्ष त्या ठिकाणी लढत आहे। ही लढाई राष्ट्रवादी म्हणून नाही आहे, ही लढाई कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या भविष्याची लढाई आहे। जे काही प्रश्न या मागच्या 5 वर्षामध्ये सर्वांनी मला संधी दिल्यामुळे मला मार्गी लावता आले, त्यांना त्या अडचणीमधून म्हणजे त्या अडचणी कमी करता आल्या, तर अजून पुढं भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही योजना करायच्या आहे, ज्याच्या माध्यमातून शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना ज्या काही सुविधा, मूलभूत सुविधा गरजेच्या आहे त्या मिळतील, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशा पद्धतीचा प्रयत्न माझा असणार आहे। आणि हे विषय पुढे घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो। याच्यामध्ये कुठेही वेगळे काही विषय घ्यायचं काही कारण नाही। जसे मी सांगितलं का कोपरगाव मतदारसंघामध्ये 4 इरिगेशन किंवा 4 पद्धतीने त्या ठिकाणी पाणी मिळतंय। निळवंडे असेल, गोदावरी कालवे असतील, NMC असेल किंवा पालखेड असेल, तर त्या भागातल्या अडचणी आहे त्या सोडवण्यासाठी निधीची गरज आहे। या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सोडवणार। रस्त्यांच्या बाबतीमध्ये अजून निधी उपलब्ध करून रस्ते चांगले दर्जाचे कसे होतील, अजून जे स्टेट हायवे आहे ते चांगले झाले पाहिजे। तसेच MDR असेल, ODR असतील किंवा ग्रामीण मार्ग असतील, यांनाही निधी आणून ते रस्ते केले पाहिजे। जे रस्ते नकाशावर नाही आहे ते नकाशावर आणून त्यांना निधी उपलब्ध करायचा आहे। आणि तसेच विजेच्या बाबतीमध्ये जे ट्रान्सफॉर्मर असतील, सबस्टेशन असतील, यांची क्षमता वाढ करायची, यांची संख्या वाढवायची आहे। जास्तीत जास्त सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प त्या ठिकाणी उभारून लोकांना दिवसा वीज मिळेल कशी मिळेल याचा प्रयत्न करायचा आहे। सौरवर चालणारे पंप त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे किंवा उद्योग टाकण्यासाठी व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे, म्हणून MIDC आपण मंजूर करून आणलेली, तिथे नवीन उद्योग आणायचे आणि नवीन MIDC आपल्याला अजून कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी चालू करून तिथे देखील संधी उपलब्ध करून द्यायची आहे। अशा पद्धतीचा प्रयत्न या 5 वर्षामध्ये करणारे तेच घोषणापत्रामध्ये सांगितलं। नाही, आता मागे पण आपण फॉर्म भरण्याच्या वेळेस त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवलेला आहे। त्यावेळेस काय कारण होतं त्यांचं त्यांना माहिती। आणि आताही आज प्रचाराचा शुभारंभ करायचा, तर मी त्यांना निमंत्रित केलेलं होतं, तर ते नाही आले, तो आता त्यांचा अधिकार आहे। पक्षाच्या लेवलला काय असेल ते चर्चा करून त्या ठिकाणी महायुतीचं काम करतील। कारण काही ठिकाणी ज्या अशा मीटिंग आहे काही ठिकाणी झालेल्या आहे, त्याच्यामध्ये महायुतीचं काम करायचं आहे असं त्यांनी सांगितलं। आता तुमच्यापर्यंत कधी सांगतील याची मला कल्पना नाही। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार विरोधी गटाकडून केला जातोय, कसं पाहताय? नाही, ही निवडणूक आपल्या
कोपरगाव मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची निवडणूक आहे. धनशक्ती वगैरे वगैरे अशी काही निवडणूक नाही. आपले प्रश्न किती या 5 वर्षामध्ये सोडवायचे. जशा पद्धतीने लोकांनी साथ दिली तशाच पद्धतीने पुढेही मला आशीर्वाद मिळणार आहे. कारण की कामं लोकांचे झालेले, जे काही कामं झालेले ते लोकांना दिसत आहे, जाणवत आहे आणि म्हणून लोकांचा आशीर्वाद मिळतो. ही निवडणूक वेगळ्या कुठल्या मुद्द्यावर काही घ्यायचं काही कारण नाही. निश्चितपणाने लोकांना बदल दिसतोय, लोकांना कामं झालेले दिसत आहे, जाणवत आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने लोक त्याच्या पद्धतीने मतदान करतील. घड्याळ विरुद्ध तुतारी अशी कोपरगावमध्ये लढत बघायला मिळते आहे. येत्या 12 तारखेला शरद पवारांची सभा देखील कोपरगावमध्ये होणार आहे. मात्र कोपरगावचे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याकडनं नारा दिला जातोय की गद्दार विरुद्ध निष्ठावंत. 12 तारखेच्या सभेनंतर आपल्यावर काही परिणाम होईल का नाही? आता प्रत्येक पक्षाला ज्याची त्याची सभा घेऊन त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं जे ते त्या ठिकाणी करणारच आहे. पण आपण जे काही कामं या 5 वर्षामध्ये केलेले आहे ते घेऊन आम्ही लोकांपुढे जातोय. आमची कुठेही पवार साहेबांवर नाराजीचा विषय नाही. आम्ही कुठेही त्यांच्यापासून वेगळे नाही. आम्ही विकास कामांसाठी त्या ठिकाणी अजितदादांना साथ दिली आणि हे 5 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण आली त्या ठिकाणी सर्वांनीच पक्षामधल्या लोकांनी मदत केली. प्रश्न मार्गी लावणं ही प्राथमिक एक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आणि ते करण्यासाठी जे काही करावं लागलं ते त्या ठिकाणी आम्ही केलं. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही गद्दारीचा काही विषय नाही. त्याच्यामुळं सभा होणार आहे, त्यांची भूमिका येणार आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचा काही विषय नाही. 19 निवडणुकीची वेळ जे तुमच्या बरोबर होते आज तुमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, कसं पाहते? आता राजकारणामध्ये असं होत असतं. मागे जे बरोबर नव्हते ते पुढे बरोबर असतील, आता जे बरोबर आहे पुढे बरोबर नसतील. ते चालत राहतं राजकारणामध्ये, त्याच्यात काही आहे. निवडणूक महाराष्ट्रामध्ये खूप चुरशीची आणि लढत असते. यावेळी ह्या निवडणुकीतून कसं पाहता? नाही, आम्ही समोर किती पक्षांचे किती उमेदवार आहे यांना आम्ही काही कमी लेखत नाही. आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन प्रत्येकाला विनंती करण्याचं काम करतो. झालेले कामं लोकांना सांगतो आणि त्यांचाही चांगला प्रतिसाद आहे. कारण त्यांना झालेलं दिसत आहे किंवा मंजूर आहे. आपण कुठेही खोटा शब्द दिलेला नाही. जे काय होणार आहे, जे काही मंजूर आहे तेच लोकांना सांगतोय. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये जरी उमेदवार असले, कितीतरी पक्ष असले, परंतु पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सर्व मतदारांचा मिळतोय. त्या पद्धतीने आपण सामोरे जातो. रेल्वे स्टेशन जे आहे ते आता सोबत झालेले आहे. त्या रेल्वेसाठी आपलं कुठलं विजन काही आहे? हा, तिथं अजून सुविधा उपलब्ध करून देणं, प्रवाशांच्या अडचणी कमी कशा होतील असा पद्धतीचा प्रयत्न आहे. गाड्यांना जो थांबा आहे आता आपल्याकडे पॅसेंजर वगैरे ह्या गाड्या थांबत नाही किंवा अजून चालू झालेलं नाही. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार. कोपरगाव असेल, बाकीच्या ठिकाणी तसे प्रयत्न करणार. एक काळचे आपले जे सहकारी होते मागच्या निवडणुकीत ते आपल्या सोबत होते. आता ते आपल्या समोर विरोधात म्हणून आहे. आव्हान वाटतंय की काय वाटतं? निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे. निवडणुकीमध्ये कोणीही उमेदवार असला, कुठलाही पक्ष समोर असला तर प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन त्यांना विनंती करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करतोय. आणि कुठली निवडणूक हलक्यात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करत नाही. आम्ही ग्राउंडवर राहून लोकांच्या कायम, ही निवडणूकमध्ये नाही, कायम आम्ही संपर्कात राहून कायम अडचणी कशा सोडवता येतील लोकांच्या असा प्रयत्न त्या ठिकाणी करत आलेलो. त्यामुळे त्या पद्धतीने आपण काम करत राहणार. 12 तारखेला जी शरद पवारांची सभा होणार आहे त्या सभेचा परिणाम आपल्या मतदारांवर होईल? आता तो शेवटी मतदारांनी ठरवायचा विषय आहे. मी काय म्हणायचं, शेवटी प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडणार आहे. पण जे काही कामं मी केलेले आहे ते लोकांपुढे घेऊन जाणार आहे. मतदारांचा अधिकार आहे. मागच्या वेळेस अवघ्या 800 मतांनी आपला विजय झाला होता. यावेळेचा काय वाटतं? आकडा मी सांगत नसतो. चांगल्या मतांनी येईल एवढंच सांगेल. तुम्ही होम टू होम प्रचार करताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद शहर आणि ग्रामीण भागात मिळतोय? एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. लोक सांगताय तुम्ही कशाला येऊ राहिले, आम्ही तुमचं सगळे काम बघितलेले आणि तुम्हाला गरज नाही प्रचार करायची. म्हटलं असं नाही, प्रत्येकाला विनंती करण्याचं काम आहे माझं.
आणि म्हणून त्या पद्धतीने मी प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करतो किंवा काही छोट्या बैठका लावायचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने करतोय आणि चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही घेतला ते तुम्ही पाहिलं कशा पद्धतीचा रिस्पॉन्स, त्याच्यामुळे काही तशा अडचणीचा विषय नाही. 2.5 ते 3,000 कोटींचे प्रकल्प आपण कोपरगाव शहरामध्ये राबवतोय. मात्र यावेळी कोपरगावचा कुठला प्रलंबित प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जाणार? हे आपल्या पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी कालवे असतील, गोदावरी खोरे असतील, त्याच्यामध्ये पाण्याची जी काही कमतरता आहे ती आपल्याला भरून काढायची. फार मोठा प्रकल्प आहे, 75,000 कोटी त्याला लागणार आहे. आता हे प्राथमिक अंदाज आहे, आता जसं जसं काम पुढे जाईल ते कळेल आणि ते या 5 वर्षामध्ये काही ना काहीतरी पाणी उपलब्ध करायचं अशा पद्धतीचा उद्देश आहे. गोदावरी नदीवरचे पूल असतील, गोदावरी कालव्यांचं नूतनीकरण असेल, चाऱ्यांचे नूतनीकरण असेल, निळवंड्याचे कॅनल आहे, निळवंड्याच्या चाऱ्या आहे, तसेच लिफ्ट इरिगेशन आहे पालखेडच्या कार्यक्षेत्रातील लोकांसाठी. हे फार मोठे प्रकल्प आहे आणि कोपरगाव शहराचा जर विचार केला, MIDC आहे, भुयारी गटरची योजना मंजूर आहे, ते काम करणं असेल, रस्त्याचं काम असेल, भुयारी वीज वाहिन्या असतील, हे असे मोठे विषय आहे, त्याच्यासाठी भरघोस निधी लागणार आहे. कोपरगावकरांना दररोज पाणी केव्हापासून मिळेल? आता कामच चालू आहे. आपल्याकडे पाणी साठा एवढा झालेला आहे का आपण दिवसाळ देऊ शकतो. राहिलेले कामं पूर्ण करून आपल्याला दिवसाळही द्यायचे आणि राहिलेले तलाव पूर्ण करून रोज पाणी द्यायचं. आपल्या प्रचारासाठी अजितदादांच्या किती सभा या ठिकाणी होतील काय सांगा? काही एखादी सभा होईल, 2 सभा कुठे घेतात, 15 दिवस राहिलेले. 800 वर किती शून्य वाढेल दादा? मतधिक्य सांगत असतो, चांगल्या मताने येईल एवढं. विजय निश्चित. विजय निश्चित.